वासुदेवाची अशी परंपरा आहे की वासुदेवांना अनेक जण जागृत केलेलं आहे. सकाळी उठून भिक्षा मागतात, पण आमचे मुलं काही आता सध्या करत नाही. आमची 80-85 वर्षाची वय झालेली आहे, पण आम्हाला सरकारकडून काही मानधनसुद्धा नाही आहे. म्हणून पण आम्ही परंपरा सुरू केली. ही परंपरा आम्ही जवळ आमचा जीव आहे तोपर्यंत आम्ही सोडत नाही. आणि पंढरपुरामध्ये चंद्रभागेत दर आखाडीला एकादशीला येतोच. म्हणून हे वासुदेवाची आमची नम्र विनंती आहे शासनाकडून की काहीतरी आम्हाला मानधन मिळावं. हा एक वासुदेव हा एक लोककला असून वासुदेव ही परंपरा आहे आणि धर्म आहे. तर ही परंपरा सुरुवात झाली म्हणजे एकनाथ महाराजापासून. एकनाथ महाराजांनी पहिल्यांदा उठा जागे व्हारे आता समरण करा पंढरीनाथा. मग परंपरा पुढे अशी चालत आली, पिढ्यान चालत आली परंपरा आणि आम्ही टिकवली. पण आता या काळाच्या युगानं जर समजा बाबा मागायला गेलं तर 1 रुपयाच्या वर कोण देणं झालं, भागणं झाले. बरं आता तिकीट ही तर एसटीची एवढी मोठी वाढली. मग आम्हाला काय करावं, सरकारने एक सरकारचा असा पास द्यावा की आम्हाला कुठं बी आपलं फिरलं तेव्हा एस टीनं तिकीट आमचं मापवावं आणि आमच्या मुलाबाळाला बाबा शिक्षण केली तर त्यांना प्राधान्य द्यावं नोकरीसाठी. आणि मुलं ह्याच्यात उतरत बी तयार नाही विशेष नाही. म्हणजे तुम्हाला तर 1 रुपया मिळते ना, आम्ही काय करावं, कसं करायचं बाबा. हे अशी परंपरा जतन केली आम्ही, पण ह्याच्या पुढं काही गॅरंटी वाटत नाही मला. महाराष्ट्राची खरी संस्कृती हे वासुदेव आहेत. आपण आता अधिक महिना चालू आहे. आपण चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आहे. एकेकाळी 400-500हून अधिक वासुदेव या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये असायचे. परंतु आत्ता बोटावरती मोजण्या इतकीच वासुदेवांची म्हणजे संख्या झालेली आहे. कारण या वासुदेवावरती अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. हे महाराष्ट्राची संस्कृती जपणारे वासुदेव आहेत. माझी महाराष्ट्र सरकारला एक विनंती आहे की या वासुदेवांना काहीतरी मानधन चालू ठेवावं आणि अशीच ही महाराष्ट्राची संस्कृती पिढ्यानपिढी चालू राहावी अशी आम्ही या निमित्ताने मागणी करत आहोत.